नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात एक अशी गोष्ट रोज वापरली जाते जिला आपण फक्त एक मसाल्याचं घटक समजतो, पण आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोघेही तिच्या अनेक आरोग्यदायी फायद्यांना मान्यता देतात. मी बोलत आहे लसूण म्हणजेच गार्लिक बद्दल. अनेक लोक विचारतात, डॉक्टर, लसूण खरंच हृदयासाठी चांगला असतो का? डायबिटीज असलेल्या रुग्णांनी लसूण खावा का? आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. सर्वात आधी हे समजून घ्यायचं की लसणामध्ये एक विशेष कंपाऊंड असतो ज्याला ॲलिसिन म्हणतात. जेव्हा तुम्ही लसूण ठेचता किंवा चिरता तेव्हा हा कंपाऊंड सक्रिय होतो. याच ॲलिसिनमुळे लसणाचा विशिष्ट वास येतो आणि याचमुळे अनेक आरोग्यदायी फायदे देखील दिसून येतात. सगळ्यात आधी हृदयाच्या आरोग्याबद्दल बोलूया. हार्ट अटॅकचे सर्वात मोठे कारण म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि इन्फ्लामेशनमुळे होणारे ब्लॉकेज. संशोधनातून असं दिसून आलंय की लसूण शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इन्फ्लामेशन म्हणजे सूज कमी करायला मदत करू शकतो. काही अभ्यासांमध्ये असंही आढळलंय की नियमितपणे लसूण खाल्ल्याने LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल थोडे कमी होण्यास आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता टिकून ठेवण्यास मदत होऊ शकते. यामुळे रक्ताभिसरण चांगले राहण्यास मदत मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लसूण हा असा कोणताही जादुई उपचार नाही जो आधीपासून असलेले ब्लॉकेज विरघळवून टाकेल. जर एखाद्याला हृदयविकार किंवा ब्लॉकेज असेल तर त्यासाठी योग्य उपचार आणि जीवनशैली व्यवस्थापन अतिशय आवश्यक आहे. आता डायबिटीज बद्दल बोलूया. डायबिटीज मध्ये सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स आणि शरीरात वाढलेलं इन्फ्लामेशन म्हणजे सूज. काही संशोधनं असं सूचित करतात की लसूण इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटीला सपोर्ट करतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करायला मदत करू शकतं. म्हणजेच डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी लसूण हा एक सपोर्टिव्ह फूड ठरू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की लसूण खाल्ल्याने डायबिटीसच्या गोळ्या बंद होतील. डायबिटीसचे व्यवस्थापन नेहमी आहार, व्यायाम, ताणतणाव नियंत्रण आणि नियमित तपासणी यांच्या मदतीने केले जाते. आयुर्वेदामध्ये देखील लसणाला शरीरातील स्त्रोतसांना सपोर्ट करणारा आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करणारा मानलं गेलंय. याच कारणामुळे अनेक वर्षापासून तो दैनंदिन आहाराचा भाग राहिला आहे. आता प्रश्न येतो, लसूण कसा खावा? तुम्ही सकाळी 1 ते 2 पाकळ्या लसूण घेऊ शकता किंवा रोजच्या स्वयंपाकात लसणाचा वापर करू शकता. अनेक लोक रिकाम्या पोटी कच्चा लसूण खातात, पण जर तुम्हाला ऍसिडिटी, गॅस्ट्रायटिस किंवा पोटात जळजळ होण्याची समस्या असेल, पाईल्सचा त्रास असेल तर कच्चा लसूण तुम्हाला सूट होणार नाही. अशा लोकांनी शिजवलेला लसूण वापरू शकतात. आणि लक्षात ठेवा, जास्त लसूण खाल्ल्याने जास्त फायदा होत नाही. प्रत्येक गोष्टीप्रमाणे यामध्येही संतुलन म्हणजेच बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. हार्ट आणि डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसणाला निरोगी जीवनशैलीचा भाग बनवा. उपचारांचा पर्याय नाही. निरोगी आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि ताणतणाव व्यवस्थापन यासोबत लसूण तुमच्या आरोग्यातला सपोर्ट ठरू शकतो. जर तुमच्या मनात हार्ट हेल्थ, डायबिटीज किंवा लसणाच्या वापराबद्दल कोणतीही शंका असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो शेअर करा आणि माधवबाग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.